आठवड्याचा 8 तास का कार्यालय जर तशी तशी आहे आणि जर पुतळा या ठिकाणी पुण्यामध्ये आपण पाहतोय शिवरायांचा पुतळा हटवल्यामुळे शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण ही दृश्य पुण्यातली पाहतोय। काही शिवप्रेमी या ठिकाणी नाराज झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यामुळे काही शिवप्रेमी नाराज झालेले आहेत आणि त्यांनी पुण्यामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। शिवरायांचा पुतळा का हटवला या संदर्भात जबाब मागण्यासाठी हे आंदोलनकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का हटवला असा सवाल या आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे। शिवप्रेमींमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी ते करतायत। आपण पाहतोय पुण्यामध्ये शिवरायांचा पुतळा हटवण्यात आल्यामुळे काही आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत। शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। तर याचा जाब विचारण्यासाठी हवेली तहसील कार्यालयाबाहेर आंदोलक जमलेले आहेत। शिवरायांचा पुतळा हटवल्यानं शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत। सागर आव्हाड यांच्याकडून आपण अपडेट जाणून घेऊया। सागर, शिवप्रेमींमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, तिकडे शिवरायांचा पुतळा हटवण्यात आलेला आहे, त्यामागचं कारण काही समजलंय का? नक्की आपण जर पाहिलं तर मी आता हवेली तहसील कार्यालयाच्या आतमध्ये आहे आणि या ठिकाणी हा चौतारा दिसतोय। एक जुना फोटो, शनिवारी या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा होता, रातोरात हा पुतळा जो आहे तो हटवण्यात आलेला आहे आणि त्याच म्हणजे या परिसरामध्ये जी फरशी जशी लावलेली होती त्याच पद्धतीची फरशी जी आहे ती या ठिकाणी त्यांनी आणून ठेवलेली आहे। अशा पद्धतीने फरशी आणून ठेवली आहे, या ठिकाणाहून पुतळा हटवलाय, काही कल्पना होती? काही कुणाला कल्पना दिलेली नाही। शनिवारी त्यांनी इथनं रात्री पुतळा हलवलेला आहे, रविवार होता आणि आज सोमवारी आज आम्हाला इथं आल्यानंतर समजलेलं आहे की इथला पुतळा हलवलेला आहे। यांनी पुतळा इथला का हलवला? ही हेरिटेज वास्तू आहे। ही हेरिटेज वास्तूमधनं तुम्ही फक्त पुतळाच तुम्हाला दिसला का? बाकीचे ऑफिसेस दिसले नाहीत का? हे ऑफिस पण पहिले हलवायचे होते, त्याच्यानंतर ना पुतळा हलवायचा होता। पुतळ्याचा दूध अभिषेक केला पाहिजे होता, शिवप्रेमींना बोलायला पाहिजे होतं। जिथं पुतळा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणार आहे तिथं पहिली तुम्ही वास्तू बांधली पाहिजे होती, तिथं पुतळ्याचं हे परमिशन होती। जी परमिशन कुठली नाही आम्हाला ते दाखवतात कागदोपत्री आता, परंतु तसं पाहायला गेलं तर कुठली परमिशन नाही, कारण स्थानिक कोणाला तरी शिवप्रेमींना असं संघटनाला असं यात कळवायला पाहिजे होतं। आज तुम्ही करोडो रुपये खर्च करून या बिल्डिंग बांधता, ऐतिहासिक वास्तू आहे सगळी, ही ऐतिहासिक वास्तू आहे, परंतु ही जागा संपूर्ण बिल्डरच्या घशात घातलेली जागा आहे। काय जी जैन समाजाचं झालं हेच खडक मामलेदार कचेरीचं होणार आहे काय? तवा ही ऐतिहासिक वस्तू आहे। इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शुक्रवारी होता, शुक्रवारी मी इथं दर्शन केलं आणि शनिवारी हा पुतळा रात्री गायब झाला, तेव्हा हा पुतळा चोरीला गेलेला आहे। अजूनही कुणाकडे पुतळा आहे हे कुणालाही माहित नाहीये। पुतळा आजही सापडत नाहीये। पुतळा कुणाकडे त्यांना विचारलं तर त्यांनाही माहित नाही, पॉलिसला दिला असं सांगितलं। नक्कीच सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर कोणतंही कारण न देता थेट शिवरायांचा पुतळा हटवल्यामुळे पुण्यामध्ये शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत। हवेलीच्या तहसील कार्यालयाबाहेर शिवप्रेमींनी आंदोलन पुकारलंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।